नमिता आता हुशार मुलगी मुलगी आहे, पण इतकी जिद्दी होती लहानपणी. आपलं म्हणणं खरं. माझा एक भाचा तिला नेहमी दादा दादा म्हणायचा. नेहमी दादा म्हणायचा तिला. तो बिचारा गेल्या वर्षी वारला. पण सगळे तिला घाबरायचे मुलं. मैदानात पप्पू, जय सगळे घाबरायचे. मी म्हणजे दादा. पण ते सगळे गुण गेले आणि अतिशय शांत शांत धीटपणा, प्रेमळपणा आला. जेवण करायला येत नव्हतं, पण आता सगळंच येतंय. चपाती कर म्हणाली मी. कुठे बाहेर गेले नाही. अगं नमिता 4 चपात्या कर गं. नको नको, पाव आणणार. पण कधीच त्या पोरीने चपात्या केल्या नाही. का जेवणाकडे कधीच मी लक्ष दिलं नाही. मला असं टेन्शन यायचं, या मुलीचं व्हायचं कसं. तेव्हा ती मला सांगायची, आई तू काळजी करू नको बे. 2-2, 3-3 बायका त्यांनी. आमची ताई पण म्हणायच्या, अगं कशाला विजू काळजी करते, एवढी जी शिकले करेल. पण आता मात्र ती खरोखरच एक 15-20 वर्षांचं जेवण एका तासात करेल. काय करणार. आणि एवढं करून सुद्धा नेहमी हसमुख. मी कधी चिडली तर आई नको ग चिडू, होईल होईल. वयाच्या मानाने माझी कधी चिडचिड होते, पण ती मात्र माझी समजूत काढत असते. विचारावंच नको. 10वीला असताना अंधेरीला क्लासला पैसे भरले होते 12,000. ऐकायलाच तयार नाही. नाहीच जाणार. अगं आपण 12,000 भरले, 1-2 हजार काय. नाहीच जाणार. पैसे भरला तर वायकरांकडून 500 रुपये ऍडव्हान्स त्याने कापून घेतले, बाकीचे परत दिले. अभ्यास करायचा म्हणजे काय, सकाळी 6 ते 4 वाजता उठायचं, आंघोळ करायची आणि अख्ख्या बिल्डिंगला जागा करायचं. मी नेहमी म्हणायचे, अगं नमिता शेजाऱ्यांना जागरण होते, असू दे पण अभ्यास इतक्या मोठ्याने बोलायची की कदम म्हणायचे, असू दे आम्हाला जाग येते कशामुळे, सकाळी आम्हाला डबे करायचे असतात. तिचा एवढा आवाज असायचा. सिद्धपणा भयंकर होता अंगात. मी करीन ती पूर्व दिशा. पण आता त्यातला काही गुण राहिला नाही. त्याची काळजी घेते काय विचारूच नको. तशी घरातल्या लोकांची पण काळजी घेते. आज माझ्या 2 नंबर मुलीचा म्हणजे छोट्या मुलीचा माझा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. खरोखरच म्हणजे लहानपणापासून तिला एक शिक्षणाचं चांगलं वेळ होतं आणि त्या गरिबीच्या शिक्षणाच्या माध्यमातून तिने खरोखर MSc केलं, फार्मा मॅनेजमेंट केलं, आणखीन बरंच काय काय ॲडिशनल केलं आणि तिला तिच्या ह्याच्याप्रमाणे तिला चांगला जॉब मिळाला आणि आता ती इथून चर्चगेटपर्यंत ऑफिसला जाते. जॉब पण चांगला आहे आणि खरोखरच म्हणजे मान्यसारखं आहे. घरचं काम, बाहेरचं सगळं आटपून ऑफिसचं पुन्हा घरी यायचं फॅमिलीत. 2 मुली आहेत तिला. मोठी मुलगी तर खरोखरच हुशार आहे, सानी. आणि सियाम जी आहे ती आता फर्स्ट स्टँडर्डला जाणार. त्याच्यामुळे तिची पण आता घरी जरा धावपळच होते. पण त्या दोघींनाही ते चांगले शिकवेल आणि माझी लागून ती अपेक्षा आहे त्या 2 मुली चांगल्या शिकणारच.